यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृष्णकर्म तस्मै संज्ञानरूपाय नमोऽस्तु परमात्मने। नमोऽस्तु परमात्मने। जय बोलिए आचार्य पूज्यपाद भगवान की जय। इष्टोपदेश ग्रंथ राज की जय। योग्योपादानयोगेन दृष्टिस्वर्णकामता द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मकामता वरं व्रते पदं दैवं नारदेर्वतनारकं छाया तपस्त्रयोर्वेद प्रतिपादयतो महान् यत्र भावः शिवं दत्ते द्योच्यद्दूरवर्तिनी यूनयत्याशुभव्यूतिं क्रोशार्धे किं ससीतरि ऋषिकुलजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकोकसां सौख्यं नाकेनाकोकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युग्वे जयन्ते ते रोगारोगायवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तमुमान् पदार्थानां यथा मदनपूर्णवे वपुगृहं धनं दारा पुत्रामित्राणि शत्रवः सर्वधान्यस्वभावानि मूढस्वानि प्रपद्यते दिग्देशेभ्यः खगाहेभ्यो संवसन्ति नवे स्वस्वकार्यवशाद्यान्ति देशे दिक्षु प्रगच्छति निरागतः कथं तन्त्रे जनाय परिपूर्यति जम्बूलं पातयन् पदभ्यां स्वयं दण्डेन पात्यते रागद्वेषदयि दीर्घो नेत्राकर्षणकर्मणा अज्ञानसुचिरं जीव संसारातो ब्रह्मत्यसो विपद्भवपदावर्ते पदिके भाति वायते यावत् तावत्यन्यः प्रचुरा विपदः पुरः दुरर्जेनासुरक्षेण नश्वरेण धनादिना स्वस्थं मन्यो जन्मकोपि ज्वरवाणीव सर्विषा विपत्तिमानो मूढः परेषामिव नेक्षते दह्यमानं मृगाकीर्णं वनान्तरतरुस्तवत् आयुर्वृत्तिक्षयोत्कर्ष हेतुं कालस्य निगमः वाञ्छतां धनिनामीष्टं जीवितात् सुतरां जनम् त्यागाय श्रेयसे वित्तं वित्तः सञ्चिनोति यः स्वशरीरं सपङ्केन स्नास्यामीति विलिम्पति आरम्भे तापकाम्रात्ता वतृप्ति प्रतिपादका अन्ते सुदुस्त्यजान् कामागः सेवते सुधि भवन्ति प्राप्य यत्सङ्गं शुचिनी शुचिन्यपि स्वकायः सन्ततापायस्तदर्थं प्रार्थनावृथा यज्जीवस्योपकाराय तद्देहस्यापकारकं यद्देहस्योपकाराय तज्जीवस्यापकारकम् इतश्चिन्तामणिर्दिव्य इतः विज्ञापकण्टकं ज्ञानेन चेदुर्वेदव्ये क्वाद्रियन्तां विवेकिनः स्वसंवेदनसुव्यक्तस्तनुमात्रो निरत्ययो अत्यन्तसौख्यवानात्मा लोकालोकविलोकनः संयम्य कर्णग्रामो मेकाग्रत्वेन चेतसः आत्मानमात्मवान् ध्यायेत् तात्मनैवात्मनि स्थितम् अज्ञानोपास्त
दास्रमस्य निरोधिनी जायते ध्यात्मयोगेन कर्मणा शुनिर्जरा कटस्य कर्ताभमिति सम्बन्धस्याद्वयोर्द्वयोः ध्यानं ज्ञेयं यदात्मैव सम्बन्धः कीदृशस्तदा बध्यते मुच्यते जीवः सममोहि ममः प्रमात् तस्मात् सर्वप्रयत्नेन निर्ममत्वं विचिष्यते एकोऽहं निर्ममः शुद्धो ज्ञानी योगेन्द्रगोचरः माया संयोगजा भावा मत्तः सर्वेऽपि सर्वथा दुःखसन्दोहभागित्वं संयोगादिह देहिनां त्यजामेनं ततः सर्वं मनोवाक्कायकर्मभिः न मे मृत्युः कुतो भीतिर्न मे व्याधिः कुतो व्यथा नाहं बालं न वृद्धोऽहं न युवैतानि भूतले भुक्तचितामुर्मोहान् मया सर्वेऽपि भूतलाः उच्छिष्टेष्विवतेष्वद्य मम विज्ञस्य का स्पृहा कर्म कर्महितावन्ति जीवो जीवहितस्पृहः स्वस्वप्रभावभूयस्ते स्वार्थं को न वाञ्छति परोपकृतिमुत्सृज्य सोपकारकरो भव उपकुर्वन् परस्याज्ञो दृश्यमानस्य लोकवत् गुरूपदेशादभ्यासात् संवित्तेः स्वपरान्तरं जानाति यः स जानाति मोक्षसौख्यं निरन्तरम् स्वस्मिन् सदाभिलाषित्वा दभिष्टज्ञापकत्वतः स्वयं हितप्रयो कृत्वा दात्मैव गुरुरात्मनः नाज्ञो विज्ञत्वमायाति विज्ञो नाज्ञत्वमृच्छति निमित्तमात्रं मन्यस्तु गतेर्धर्मास्तिकायवत् रस उच्चार करायचा आहे गतेर्धर्मास्तिकायवत् एकदा म्हणून घेऊयात नाज्ञो विज्ञत्वमायाति विज्ञो नाद्यत्वमृच्छति निमित्तमात्रमन्यस्तु गतेर्धर्मास्तिकायवत् संधी विच्छेद करायचा न अज्ञ विज्ञत्वम आयाति म्हणजे अज्ञ जो आहे अज्ञानी जो आहे तो ज्ञानीपणाला प्राप्त होत नाही. विज्ञत्व म्हणजे ज्ञानीपणा ज्ञानदशा किंवा विद्वानपणा आणि अज्ञ म्हणजे अज्ञान. तर अज्ञानी ज्ञानीपणाला न आयाति प्राप्त होत नाही. विज्ञो न अज्ञत्वम इच्छति. संधी विच्छेद केला. विज्ञो म्हणजे जो ज्ञानी आहे तो न अज्ञत्वम अज्ञत्वाला न मृच्छति प्राप्त करत नाही. अज्ञत्वम प्लस मृच्छति असे शब्द आहेत तिथे. न अज्ञत्वम आणि रुच्छति हे तीन शब्द आहेत. ह्या तीन शब्दांचा आपण विच्छेद करायचा आहे. न अज्ञत्वम रुच्छति. रुच्छति म्हणजे प्राप्त होत नाही. ठीक आहे. निमित्त मात्र अन्यस्तु
जे इतर आहेत, अन्य आहेत, ते फक्त निमित्त मात्र आहेत. जसे गतेर धर्मास्ति कायवत, संधी विच्छेद करायचा, गतेह धर्मास्ति कायवत. म्हणजे जसं गतीसाठी धर्म असते काय, निमित्त आहे, तसंच अज्ञानीला ज्ञानपणाला प्राप्त करण्यासाठी आणि ज्ञानीला अज्ञानपणा प्राप्त करण्यासाठी हे निमित्त असतात. कोणीही करू शकत नाही. जसं धर्मास्ति काय द्रव्य आहे ते निमित्त मात्र असतं गतीसाठी. मग असं का म्हटलं की निमित्त मात्र असतात म्हणून? म्हणजे देवशास्त्र गुरु हे निमित्त असतात. अज्ञानीला ज्ञानी बनवण्यासाठी देवशास्त्र गुरु जबरदस्ती करत नाही. ज्याची इच्छा आहे, जो स्वतः परिणत होण्यासाठी उद्युक्त आहे, स्वतःच त्याची अभिलाषा असेल तरच त्याचं परिवर्तन होते. निमित्त मिळून फायदा नाही. निमित्त आपण हजारो वेळा मिळवलेले आहेत. अशी निमित्त की आपण अगदी गणधरांचा सुद्धा उपदेश ऐकलेला आहे, पण आपण ज्ञानपणाला प्राप्त झालेलो नाही. म्हणून सांगतायत की हे सगळे अज्ञानी जो आहे तो ज्ञानपणाला प्राप्त होत नाही, आणि जो विद्वान आहे तो अज्ञपणाला प्राप्त होत नाही. बाहेरचे फक्त निमित्त मात्र आहेत जरी झालं तर. मग कसं? आता काय सांगितलं, जो अज्ञानी आहे तो ज्ञानपणाला प्राप्त होत नाही. मग आपण बघितलं की आपण इतक्या वेळा उपदेश ऐकलेला आहे, इतक्या वेळा देशना ऐकलेली आहे, पण आपलं अज्ञान दूर झालं नाही. का नाही झालं? निमित्त एवढा वेळा मिळालं, पण उपादान जागृत झालं नाही. त्यामुळे काय झालं? हे ज्ञानपणा प्राप्त होण्याची जी क्रिया आहे ती घडलेली नाही. मग क्रिया घडण्यासाठी निमित्त आणि उपादान दोन्हींची आवश्यकता आहे. नुसतं निमित्त असून चालत नाही, क्रिया घडत नाही. नुसतं उपादान असून क्रिया घडत नाही. मला अभिलाषा आहे, इच्छा आहे. गतीसाठी सांगितलं धर्मास्ति काय द्रव्य, मला इच्छा आहे मंदिरात यायची, पण धर्मद्रव्य नसेल तर मी नाही होऊ शकणार. धर्मद्रव्याचं निमित्त पाहिजे ना. मग कसं म्हणताय तुम्ही धर्मद्रव्य नसेल तर? कारण आपण पाहतो, आपल्याला माहिती आहे की जे मुक्त जीव आहेत अर्थात कुठपर्यंत जातात? सिद्धालय कुठं आहे? लोकाकाशाच्या अग्रभागी. आणि त्याच्या बाहेर आकाश आहे का? लोकाकाशाच्या अग्रभागी सिद्धालय आहे, तिथपर्यंत सिद्ध जीव जातात. मग त्याच्या बाहेर आकाश आहे का? आहे, है ना? आलोकाकाश आहे, त्याच्या बाहेर देखील आकाश द्रव्य आहे. मग सिद्ध भगवान ऊर्ध्वगती गमन करणारे असतात. प्रत्येक जीवाचा स्वभावच आहे ऊर्ध्वगमन करणे, बरोबर? मग सिद्ध भगवान ऊर्ध्वगमन करणारे असतात. मग तिथंच का थांबतात? लोकाकाशाच्या अग्रभागी शिखरावर तिथंच का थांबतात? आलोकाकाश पण आहे ना, मग पुढे का जात नाही? जन्म मरण नाही, बरोबर आहे, तिथंच का थांबतात? अग्रभागी थांबतात. तिथंच जिथं ते विराजमान असतात त्याला सिद्धशिला म्हटलं. ते तिथं असतात म्हणून सिद्धशिला म्हणतात. सिद्धशिला आहे म्हणून ते तिथं असतात नाही. घर तिथं आपण राहतो म्हणून त्याला घर म्हणतो, है ना? तसं ते तिथं राहत म्हणजे तिथं त्यांचं स्थिर असतात, ते स्थित असतात म्हणून तिथं सिद्धशिला म्हटलं. मग ती तिथपर्यंतच का? लोकाकाशाच्या अग्रभागीच का?
आकाश आहे ना बाहेर, त्याच्यात आलोक आकाश आहे ना, मग का सांगू शकते, सांगा. पॉइंट हां, हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे की सर्व द्रव्य लोकाकाशामध्येच आहेत. मग त्याच्यामध्ये धर्मद्रव्य जे गतीला हेतुकारक आहे, है ना, गतीसाठी हेतुकारक आहे. मग त्यामुळे इथं मध्य लोकामधून ज्यावेळेस त्यांनी 8 कर्मांचा अभाव केला त्यावेळेस ऊर्ध्वगमन होतं. मग ते ऊर्ध्वगमन सुद्धा धर्मद्रव्याच्या निमित्ताने होते ना, त्या जीवाचं गमन. हां, मग ते धर्मद्रव्य तिथपर्यंतच आहे. म्हणून धर्मद्रव्य तिथपर्यंतच असल्यामुळे त्यांचं गमन तिथपर्यंत होते. का बरं? ते वर जाऊ शकत होते की त्यांच्यामध्ये ऊर्ध्वगमन स्वभाव आहे ना, ते वर जाऊ शकत नाही असं नाहीये, त्यांच्यामध्ये शक्ती नाही असं नाहीये. तर धर्मद्रव्य जे निमित्त आहे ते तिथपर्यंतच आहे. त्यामुळे लोकाकाशाच्या अग्रभागी सिद्ध भगवान मुक्त जीव विराजमान असतात. म्हणजे का असतात हे आपल्याला माहिती असायला पाहिजे की तिथंच का अग्रभागापर्यंत धर्मद्रव्य. हां हां, त्याच्या पुढे आलोकाकाशामध्ये कोणतेही द्रव्य नाही, धर्मद्रव्यही नाही. मग त्यामुळे जीव तिथेही, मुक्त जीव तिथेही जाऊ शकत नाही. हे त्याच्या मागचं कारण आहे. कारण निमित्त, गतीसाठी जे निमित्त हवं आहे ते तिथे अवेलेबल नाही. म्हणून सांगितलं की निमित्त जर असेल तर ती क्रिया होते. जसं अज्ञ व्यक्ती, अज्ञ जीव काय होतोय, विज्ञपणाला म्हणजे काय म्हणजे काय करतोय, विज्ञपणाला प्राप्त होतोय. तर कशामुळे? त्याचं उपादान असल्यामुळे. मग हे जे आहेत बाहेर अन्य हे निमित्त मात्र सांगितले. देव, शास्त्र, गुरु हे अन्य आहे, इतर आहे, परद्रव्य आहे. त्यांचं निमित्त देखील आपल्याला म्हणजे उपादानासाठी, त्या कार्य घडण्यासाठी ते आवश्यक आहे. मग आता इथं दिलं दुसरं उदाहरण. हे लक्षात आहे की कोणताही अज्ञानी जीव ज्ञानीपणाला प्राप्त होत नाही. एक उदाहरण सांगतात रावणाचं ह्याच्यासाठी की ज्यावेळेस त्याने सीतेचं हरण केलं, अज्ञानता मूळताना सीतेचं हरण केलं. मग त्याला किती सांगतात सगळे. सर्वप्रथम त्याचा बंधू विभीषण, ज्यावेळेस त्याला कळतं की त्याने अरण्यात आणून ठेवलेलं आहे सीतेला, तर तो काय करतोय, कोण आहे काय चौकशी केली जाते की बाबा हे कळतं की रामाची पत्नी आहे आणि रावणाने हरण करून आणलेलं आहे. मग त्यावेळेस तो विभीषण समजवायला जातो की बंधुराज ती रामाची पत्नी आहे. त्याला समजवायचा खूप प्रयत्न करतो, त्याला ज्ञानी बनवायचा प्रयत्न करतो, पण तो ज्ञानी होत नाही. त्याला समजून घ्यायची इच्छा नसल्यामुळे, है ना, त्यामुळे काय होते, त्याला समजत नाही. सगळे समजवत आहेत, मंदोदरी समजावते, सगळे समजवत आहेत. अगदी भामंडलचा मित्र, सीतेचा भाऊ भामंडल आणि भामंडलचा मित्र तो रत्न कोटी असं काहीतरी नाव आहे त्या विद्यार्थ्याचं, तो देखील त्याला समजावतोय की हे चुकीचं आहे, असं ज्ञान करू नको. पण तरी देखील त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. म्हणजे अज्ञानीला कोणीही ज्ञानी बनवू शकत नाही. हे प्रथमान योगामध्ये उदाहरण. आता आपण संसारामध्ये बघतो की टीचर शिकवत आहेत, सगळ्यांना एकसारखंच शिकवतात. ते काही हुशार मुलांना वेगळं, मध्यम मुलांना वेगळं आणि ढ मुलांना वेगळं असं शिकवतात का? नाही, एकसारखीच गोष्ट शिकवतात. पण अगदी फ्रंट बेंचवर बसणारा मुलगा देखील काय करतोय, हुशार असतोच का? नाही. जोपर्यंत त्याची ग्रहण करण्याची इच्छा नाही
तोपर्यंत त्याला कोणीही ज्ञानी बनवू शकत नाही, भलेही तो कितीही एक्सपर्ट शिक्षक असू दे. एक्सपर्ट शिक्षकांनी, खूप एक्सपर्ट शिक्षकांनी कुणालाही ज्ञानी करू शकतो. गाढवाला माणूस बनवून दाखव म्हणतात ना आपल्या, गाढव त्याला काही समजत नाही. पण खरं गाढवा तो खूप हुशार आहे, ते पण सौम्य आहे, चेंदी आहे, त्याला विद्वान करून दाखव नाही होत नाही. म्हणजे म्हणून सांगितलं, अज्ञानीला ज्ञानी कोणीही बनवू शकत नाही जोपर्यंत त्याचं उपादान जागृत होत नाही. मग तिथं आपण प्रवचन किती वेळा ऐकलेलं आहे त्यागींचं. आपल्यामध्ये ते किती वेळा करुणेने सांगतायत की तुम्ही चिखलात पडलेला आहात, मुक्त व्हा. सुयश सागर महाराज किती करुणेने सांगतात आपल्याला, अरे चिखलात पडलेला आहे रे, सुटा तिथनं, होतोय का? म्हणजे ते अज्ञानी आहोत आपण, आणि आपल्याला इतक्या वेळा त्यांचा उपदेश ऐकून सुद्धा आपल्याला काय झालेलं आहे, फरक पडलेला आहे का नाही? आपलं चेष्टा. तर हेच सांगायचं आहे की गुरूंची देशना आपण अनेक वेळा ऐकतो, पण आपल्याला कुणीही आपली रुची असल्याशिवाय, आपलं उपादान जागृत झाल्याशिवाय त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. तसंच जो ज्ञानी आहे त्याला अज्ञत्वाला कोणीही प्राप्त करू शकत नाही, तो अज्ञत्वाला प्राप्त करू शकत नाही. म्हणजे उदाहरण एक दिलं जातं की जो मिथ्यादृष्टी आहे त्याला जोपर्यंत त्याचं उपादान जागृत होत नाही तोपर्यंत किती वेळाही देशना मिळाली तरी सम्यक दर्शन प्राप्त केलं जात नाही, होत नाही. जोपर्यंत भवितव्य, कालगती, उपादान, ह्या सगळ्या गोष्टी, सगळे निमित्त असतात. मग परत काय सांगितलं की जो सम्यक दृष्टी जीव आहे त्याला कितीही बाहेरून निमित्त मिळालं, कुणी काय सांगितलं तरी त्याची श्रद्धा डळमळीत होत नाही. आपण बघितलेलं आहे उदाहरण की 25वे तीर्थंकरांचं समवशरण आलेलं आहे रेवती राणीचं. मग ती डळमळीत होते का की नाही? तीर्थंकर 24च असतात, ही तिची श्रद्धा पक्की है ना, हा ठाम. म्हणजे ह्याच्यामध्ये ती असं की चला 25व्या तीर्थंकरांचं नाही, कारण तिची श्रद्धा तत्वांवर अगदी ठाम आहे, पक्की आहे ना. मग अशा पद्धतीने जो कोणी ज्ञानी जीव आहे त्याला कोणीही निमित्त मिळू द्या, त्याला अज्ञानपणा बाहेरून, म्हणजे अज्ञान कोणीही करू शकत नाही. मग तसं सांगितलं, बाहेरून निमित्त मिळालं तर होऊ शकत नाही, पण ज्यावेळेस स्वतः त्या रूपाने परिणती होते त्यामुळे तो अज्ञानी होणार. कसं? एक उदाहरण सांगितलं जातं, आम्हाला सांगितलं होतं उदाहरण की राजाचं नाव लक्षात नाही आहे त्याच्याबद्दल, तर ते एक राजा असतो, तर त्याच्या नगरामध्ये मुनींचा संघ आलेला असतो. मग मोठा संघ आला, आणि पहिले कसं राजा जर असे आले तर की आवर्जून सगळ्या लवाजम्यासहित दर्शनाला जायचे. तर मग ते कळतं की मुनींचा संघ आलेला आहे. मग तो काय करतो, सगळ्यांना घेतो, जमा करतो आणि दर्शनासाठी निघतो. पूर्ण रस्त्यामध्ये त्याचं काय चिंतन की ह्या मुलींना काही ज्ञान नाही. हा खूप ज्ञानी असतो, खूप अभ्यासू असतो, मग पण काय त्याचं चिंतन की या मुलींना काही ज्ञान नाही, काहीही त्यांना येत नाही, शास्त्राभ्यासी नाही, साधं नमोकार मंत्र येत नाही. असं सगळं काय 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 तो चिंतन करत 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 जातो. आणि तिथं गेल्यानंतर एवढा ज्ञानी असतो, तिथं गेल्यावर त्याच्या काहीच लक्षात येत नाही. कुठे गेलं सगळं ज्ञान?
म्हणजे हे स्वतःची परिणती, हा म्हणजे त्यानेच त्याला अज्ञानी केलं. कुणी दुसरं केलं का? मुनींचा काही संबंध होता का? लवाजम्याचा काही संबंध होता का? पण त्यानेच तशी परिणती केली की काय केलं? गुरूंची निंदा केली. निंदा पण ही गुरूंची निंदा निमित्त झाली, पण तोच त्या रूपाने परिणाम झाला अज्ञानपणे. मग म्हणून सांगितलं की जोपर्यंत जीवाची स्वतःची परिणती नाही तोपर्यंत बाहेरी कोणतेही निमित्त त्याला ज्ञानी किंवा अज्ञानी बनवू शकत नाही. म्हणून सतत स्वभावाचा आश्रय घ्यायचा. म्हणून सतत ज्ञान स्वभावाला जाणायचं की मी ज्ञानानंद स्वभावी आहे, मी करता धरता नाही, मी फक्त ज्ञाता द्रष्टा आहे. हे सतत स्वभावाचा जर आश्रय केला तर काय होणार आहे? आपण स्वभाव रूपाने परिणत होणार आहे. स्वभाव काय आहे माझा? अनंत ज्ञान स्वभाव आहे. मग तरच स्वभावाच्या आश्रयानेच. मग जर आपण नुसतं स्वभावाला जाणलं नाही आणि मला स्वभावाच्या आश्रयाने परिणत व्हायचंय की कसं होणार? मग स्वभावाला जाणण्यासाठी खऱ्या देवशास्त्र गुरूंचं निमित्त हवं आहे. निमित्ताचा निषेध नाहीये, पण निमित्तावरच अडकू नका म्हणून सांगितलेलं आहे की कोणीही न विज्ञत्व मायाती, कोणीही अज्ञानी जीवाला ज्ञानी करू शकत नाही. आणि विज्ञो नाद्यत्वम उच्यते, कोणीही ज्ञानीला अज्ञान प्राप्त करू शकत नाही, अज्ञानी करू शकत नाही. जय जय भगवान की जय. द्वाचा जीवाणी माता की जय. धर्म करत संसार धर्म करत निर्माण धर्म संसार समान जीवानी की स्तुति करे अल्प बुद्धि परिणाम श्रावक विनती करे ज्ञान के मूल्य सिद्धांत शास्त्र की जय. जीवानी माता की जय. सावधान. जाणणाऱ्याला जाणायचा प्रयत्न करा. जो ऐकणारा आहे, बोलणारा आहे, त्याच्यापासून जो भिन्न जाणणारा आहे, जो वेदन करतो आहे, त्याला जाणायचं आहे. पुरुषार्थ करा, जाणीवेत येतो. इथेच आहे, जाणवतो. हा मी शुद्ध चैतन्यमय आत्मा आहे, जीवतत्व आहे. जाणा. या माझ्या चैतन्यमय आत्म्यामध्ये ज्ञान, दर्शन, आनंद, चारित्र्य, सुख, अनंत गुण आहे. हे अनंत गुण हीच माझी खरी संपत्ती आहे, माझं निज वैभव आहे. हे वैभव, ही संपत्ती, हीच माझी खरी स्टेट आहे. बाहेरील अन्य पदार्थ, पर पदार्थ माझे नाहीतच. मी त्याचा भोगता नाहीच. परद्रव्याचा एक कणही माझा नाही. आम्ही शुद्धात्मा अपरिग्रहीच आहे. या माझ्या शुद्धात्म्यामध्ये अनंत ज्ञान आहे.
ज्ञानमय वस्तू आहे, प्रतीती तर घ्या. मी जानन रूपाने जाणतो आहे, त्रिकाल ज्ञानमय आहे, जाणा. मी निगोदामध्येही ज्ञानमय होतो, आताही ज्ञानमय आहे. अनंतापर्यंत ज्ञान स्वभावीच आहे, असणार आहे. ज्ञान स्वभाव जाणा. ज्ञानानंद स्वभाव हा माझ्यापासून कधीही वेगळा होत नाही. स्वभाव वस्तूपासून भिन्न होतच नसतो. या माझ्या शुद्धात्म्याचा स्वभावच ज्ञानानंद स्वभाव आहे. अर्थात आनंदासाठी, ज्ञानासाठी मला परद्रव्याच्या परकणाची गरज नाही. मी स्वयंपूर्ण आहे. परिपूर्ण स्वभाव जाणा. मला कोणीही सुखी किंवा दुःखी करू शकत नाही. मीच माझ्या परिणामांनी सुखी दुःखी होतो. इष्ट अनिष्ट बुद्धी करतो आणि सुखी आणि दुःखी होतो. पण मी फक्त ज्ञायक आहे, ज्ञेयरूप परिणमन करणारा नाहीच. न्याय स्वभाव जाणा. न्यायक स्वरूप चैतन्य सत्ता स्वरूप शुद्ध चिदानंद स्वरूप टंकोत्कीर्ण ज्ञायक स्वरूप शुद्धो ध्रुव एको जीवो विसर्जन. हो प्रभु वचन काय कृतकारी तनुमोदन सर्वस्मानकारं इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भावात पूर्वभावात खऱ्या देवशास्त्रगुरू यांचा अभिनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष घडले. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या जीवांची हिंसा विराजमान झाली, दिवसावर रात्री घडलेल्या या सर्व दोषांचा पश्चाताप व्यक्त करून मी क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मिथ्या हो. स्वाध्याय करताना जे काही दोष घडले ते सर्व दोष मिथ्या हो. मी माझ्यामध्ये या सर्व दोषांविषयी प्रायश्चित्त करतो. ओम नमः. सर्वांना क्षमा, सर्वांची